मोकाट जनावरांचा हौदोस, शाळकरी मुलगी आणि महिलेवर जीवघेणा हल्ला. शाळकरी मुलांमध्ये व पालकांमध्ये भीतीचे वातावरण. मोकाट जनावरे व मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी. कारंजा शहरात मागील 5 ते 6 महिन्यांपासून मोकाट जनावरे व श्वानांच्या संख्येत खूप जास्त प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यांची वाढलेली संख्या शहरातील नागरिकांच्या जीवावर ओझ असल्याची चिन्ह आहेत. ही मोकाट जनावरे भर रस्त्यात ठाण मांडून बसतात, ज्यामुळे वाहनधारकांना तर त्रास सहन करावा लागतोच. परंतु मागील 2 महिन्यात मोकाट जनावरे व श्वानांचा नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. असाच प्रसंग 16 ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी 7 वाजता मोठे राममंदिर परिसरात काही शाळकरी मुले आपल्या पालकांसोबत शाळेत जात असताना घडला. प्राप्त माहितीनुसार एका गायीने महिलेवर व शाळकरी मुलावर जीवघेणा हल्ला चढविला. दैव बलवत्तर होते म्हणून ती महिला व शाळकरी मुलगा बाल बचावले. जर या महिलेच्या अथवा मुलाच्या जीवितवास हानी झाली असती तर या घटनेस जबाबदार कोण? जनावर मालक की संबंधित प्रशासन, अशी चर्चा शहरात जोर धरत आहे. यासोबतच संपूर्ण शहरात मोकाट श्वानांचा मुक्त संचार असून त्यांच्याकडून चावा घेण्याचे प्रकार भयंकर प्रमाणात वाढले असून आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार कारंजा शहरात मागील 2 महिन्यात श्वानांनी चावा घेतल्याचे 410 प्रकरणे शासकीय रुग्णालय कारंजा येथे दाखल झाली आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसापूर्वीच कारंजा नगरपालिकेच्या प्रशासनाने मोकाट जनावरांच्या मालकांना शहरभरात लाऊडस्पीकरद्वारे सूचना दिल्या होत्या की त्यांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत, अन्यथा कडक कार्यवाही करण्यात येईल. परंतु संबंधित जनावरांच्या मालकांवर तिळमात्र फरक पडल्याचे जाणवत नाही. अशाच घटना घडत राहिल्या तर एखाद्या नागरिकाचा नाहक बळी जाऊ शकतो. तरी संबंधित विभागाने मोकाट जनावरे व श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक.